प्रेमाने बोला, मोठ्याने बोला. सद्गुरु माता सुशिक्षा सविंद्र देव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनवतार की जय. प्रेमाने बोला. माझी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गरू. माझी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गरू. हरी पाहिला रे हरी पाहिला आजी सोनियाचा दिनो. संत जना बराच वेळ झालं अनेक महापुरुषाच्या मुखातून माता भगिनीच्या मुखातून सद्गुरूच्या वर्णनाचा ठेवा आपण सगळेजण श्रवण करत होतो. खऱ्या अर्थाने आज आजचं खूप मोठं भाग्य आहे. तर तुमच्यासारख्या तपी त्यागी ब्रह्मज्ञानी संत महापुरुषाचं दर्शन होत आहे आणि हे दर्शन दुर्मिळ आहे. जगामध्ये सगळं भेटेल पण संत दर्शन भेटणं फार कठीण आहे. आणि ते संत दर्शन आज तुमच्या या गावामध्ये येऊन श्रीरामपूरमध्ये येऊन भेटतं हे भाग्याचं आहे. सद्गुरू माताजी इतक्या खुश झालेत की तुमच्या दर्शनाने माझं जीवन गदगदित झालं. आज खऱ्या अर्थाने माहित नव्हतं, रात्रीही सकाळी माहित नव्हतं की दास इथे पोहोचेल का नाही. कृपा झाली सद्गुरू माताजींची. दास आला होता संजय गोडावत कॉलेजमध्ये. काही कारणानंतर एक दिवस पोस्टपोन झालं आणि दासला सरळ तुमच्या चरणावर सद्गुरूंनी ड्युटी लावली. हे कारण केवळ आहे दीपकजी आणि संतोषजी मोरेजी. ज्यावेळेला संतांचं ध्यान करतो आपण तर सद्गुरू आपोआप आपलं काम करतो. या तीन महात्मांच्या दर्शनासाठी सेक्टर प्रमुख इथे आदरणीय प्रेमळ बापू गाडीवडरजी यांच्या कृपा आशीर्वादाने आज तुमच्या चरणावर येण्याचा 6 वर्षानंतर मौका प्राप्त झाला. कारण मी दास 6 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर 2 वर्षे होता त्यावेळेला टूर दत्ता मोरेजींचा होता आणि त्या दरम्यान दास तिथे पोहोचला होता. आज ज्या बालिकांचा वाढदिवस आहे, बहिणींचा वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने त्या भाग्यवान आहेत. सद्गुरू चरणी संतांच्या सानिध्यामध्ये हा त्यांचा जन्मदिवस साजरा होतोय. सद्गुरू माताजी तुम्ही अंतर्यामी आहात. तुमच्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. सर्व संत महापुरुषाच्या चरणी प्रार्थना आहे की त्या त्यांना उदंड आयुष्य प्रदान करा. उदंड आयुष्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये सेवा द्या, सत्संग द्या, नामस्मरण द्या. त्यांच्या जोडी आनंदाने इतकी भरून टाका त्या जोडीचं रूपांतर संत सेवेमध्ये व्हावं. त्या जोडीचं रूपांतर समाज कल्याणामध्ये व्हावं. आदर्श नागरिक बनण्यामध्ये व्हावं. आदर्श संत बनण्यामध्ये व्हावं. सद्गुरू माताजी तुमच्याकडे प्रार्थना आहे. आज आपण बघतोय अनेक महापुरुष. आता सुंदर अभंग गायला तुकाराम महाराजांचा. त्यापूर्वी कबीर महाराजांचा एक सुंदर अभंग त्यांनी सांगितला. मन मात्र डोलत होतं, आनंदाने नाहत होतं. ते नाहण्यामागचं कारण एक आहे की अध्यात्म. जगामध्ये माणूस सुखी होईल भौतिकतेने. पैसा येईल, अडका येईल, जमीन येईल, जुमला येईल, गाडी येईल, माडी येईल, सोनं येईल, चांदी येईल, सगळं काय तुम्ही खरेदी करू शकता. पण आत्मिक आनंद आहे ना तो जगाच्या कुठल्याही बाजारात मिळत नाही. आत्मिक भक्ती जी आहे ना ते जगाच्या बाजारात मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला संतांच्या सानिध्यात सद्गुरूच्या चरणाजवळ आल्याशिवाय ते सुख प्राप्त होत नाही. तो संतांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे.
संत लिहितात, सुतदारा लक्ष्मी पापी कोबी होय, मगर संत हरी कथा तुळशी दुर्लभ दोय. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये सर्व काही सुख प्राप्त होतील, सर्व काही जगातील भौतिक सर्व सुख प्राप्त होतील, पण संत हरिकथा जे तुम्ही आम्ही बसलोय ती हरिकथा मात्र त्याच्याकडे भाग्यात लिहिली जाईल नाही. ती भाग्यात कुणाच्या लिहिली की ज्याच्यावर परमात्मा खुश आहे, ज्याच्यावर सद्गुरू खुश आहे, ज्याच्यावर देव खुश आहे. आता देव खुश करण्यासाठी त्यांनी सांगितलं काय करावं लागेल. महात्म्याने सहज लिहून ठेवला, सहज गायलाही अभंग, आपोआप भेट दे देव गुरु चरणी देव. तुमचा माझा भाव असा असला, आपोआप असला पाहिजे. एक ठिकाणी अवतारवाणीमध्ये सुंदर शब्द आहे, माणसाचा भाव बदलतो, दुःख आलं की बदलतो, सुख आलं की बदलतो, परंतु संतांचा भाव कधी बदलला नाही. किती आत्मरूपाने पाहिली भक्ती का बाह्य रूपाने पाहिली भक्ती. ज्यांनी आत्मरूपाने भक्ती पाहिली ते आनंद झाले, त्या जीवनाचं त्यांनी सार्थक केलं. पण बाह्य रूपाने ज्यांनी भक्ती पाहिली त्याचं जीवन व्यर्थ गेलं. आता पाण्यातला मासा झोप कसा घेतो, त्याच्या वंशाला जावं लागेल, तेव्हा त्या माशाचं आयुष्य जीवन आपल्याला कळेल. तसंच संतांच्या जातीमध्ये, संतांची जात कुठली माहिती का, सत्संगत मध्ये बसणं म्हणजे संतांची जात. आणि ही संतांची जात ज्याला प्रसिद्ध झाली त्याचं जीवन सुफळ झालं, मंगलमय झालं, सुखमय झालं, शांत झालं. आणि ते शांत जीवन करण्यासाठी सत्संग आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा सुंदर अभंग आहे की आजी सोन्याचा दिन वर्षी अमृताचा गण, हरी पाहिला रे हरी पाहिला. काय आनंद झाला होता ज्ञानेश्वर महाराजांना. निवृत्ती दादांनी त्यांचे सद्गुरू होते ते ब्रह्मज्ञान उघड केलं तेव्हा इतका आनंद झाला, नाचू लागले. तसं कोण कोण नाचलं, मीराबाई नाचू लागली. चांभाराच्या घरी जेव्हा मीराबाई गेली, चांभार होते, जगाच्या दृष्टीने कोण होते, चांभार होते. ज्यावेळा मीरा राजाची मुलगी, राजाची कन्या, इतकं वैभव, नोकर चाकर सर्व होतं. एक ब्रह्मज्ञान घेण्यासाठी तिने सगळं त्याग केला, सुखाचा त्याग केला आणि सांगितलं की मला सद्गुरू हवाय जिथं राम धन आहे. धन तर तिच्या वाड्यामध्ये भरपूर होतं, महालामध्ये भरपूर होतं, परंतु ज्या वेळेला ती चांभारांच्या घरी गेली, रोहिदास काकांकडे गेली, रोहिदास महाराजांकडे गेली, आणि ज्यावेळेला रोहिदास महाराजांनी हे ज्ञान खुलं केलं, राजाची कन्या रस्त्यावर नाचू लागली, पाय महिने राम रतन धन. मुक्ताबाईची तीच अवस्था होती. मुक्ताबाईने काय सांगितलं, जेव्हा ज्ञान झालं मुक्ताबाईला नाचू लागली, ब्रह्म उघड दिसलं म्हणजे उघड. अरे चांगदेवाला सांगताना ती हसू लागली, अरे चांग्या, काय म्हणली, अरे चांग्या तू किती वर्ष जगलास, 1400 वर्ष चाललं होतं महाराज जगले, कोरे राहिले कोरे. जेव्हा लहान मुक्ताबाईने सांगितलं, ब्रह्म उघड केलं आणि सांगितलं ब्रह्म उघड आहे, आणि जेव्हा हे ब्रह्म उघड पाहिलं तेव्हा चांगदेवाला लक्षात आलं की माझा आयुष्याचा 1400 वर्षाचा प्रवास फुकट गेला, फुकट. मी तपी आहे, त्यागी आहे, रिद्धी आहे, सिद्धी आहे, सगळं काय आहे. अहो तो चांगदेव महाराज सहज जर म्हणला तर त्याला सहज वाघ शरण जायचे. सापाचा तो चाबूक करत होते, इतकं रिद्धी सिद्धी होते चांगदेवाकडे. आणि त्या मुक्ताईकडे काय होतं, त्याच्याकडे रिद्धी सिद्धी होत्या, पण मुक्ताईकडे देव होता. आणि तो देव आज सद्गुरूच्या कृपेने तुमच्या माझ्या जोडीमध्ये, हृदयामध्ये सद्गुरू माताजीने किती कृपा केली, किती कृपा केली मला सद्गुरू माताजीनं, की ते ब्रह्म उघड करून दाखवलंय. आणि ब्रह्म जेव्हा उघड झालंय, पाहिलंय, तेव्हा मी मात्र मायेत जातोय. इतका जीव मायेत पडतोय की त्या मायेला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, अवतारसिंह महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराज तर सहज म्हणाले, नको नको म्हणा गुंतू माये जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची बा उडी पडेल जेव्हा, सोडविना माय, सोडविना बंधू, सोडविना पाठीची बहीण, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना तुझ्या कोड एक चित्रपणी. आता तुकाराम महाराजांनी सगळ्याला जागा केलंय की सांगितलं की म्हणा तू मायेमध्ये गुंतू नको. हे मन फार विचित्र आहे, वाईट आहे. या मनावर कित्येक संतांनी दिलं,
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग हे मन प्रसन्न होतं का संसारामध्ये? आज एखादी गोष्ट घेतली, उद्या दुसरी आणण्यासाठी धडपडते. आज सकाळी उठलो, एखाद्याचा बंगला बघितले की जीव तळमळ होते, एखाद्या शेजाराची गाडी बघितली की जीवाची लाही होते, एखाद्याचा मुलगा नोकरी लागली की आपलीही लाही होते. मन इतकं बेचैन आहे आज संसारातलं, की ते संसारातलं मन, बेचैन झालेलं मन, सैरावैरा झालेलं मन जोपर्यंत सद्गुरूच्या चरणी येत नाही, जोपर्यंत संतांच्या चरणी थांबत नाही, स्थिर होणार नाही. आणि ते स्थिर करण्याचे एकमेव साधन आहे, एकमेव ठिकाण आहे सत्संग. ज्याला ज्याला सत्संग भेटला ना, बाकी काही नाही मिळू द्या चालेल. तर ज्यांना भेटलं त्यांचं आयुष्य सुंदर होईल. संसाराच्या सगळ्या गोष्टी नाही भेटल्या तरी चालेल, पण सत्संग भेटावा. कारण सत्संग जर भेटला नाही तर परत पुढे मोठा दगा आहे. कुठला दगा आहे मोठा? आता तरी होई जागा, नाही तरी पुढे आहे दगा. कशाचा दगा आहे? तुला 184 योनीचा फेर पटका करून किती योनी फिरलाय तू, कुठल्या कुठल्या योनीत जन्म घेतलाय तू, सगळ्या योनीत गेलेला आहे. एखाद्या माणसाला, एखाद्या मुलाला जर म्हटलं ना, बाबा तू कावळ्याचा आवाज काढ, गाऊ गाऊ करतय. चिमणीचा आवाज काढ म्हणलं चिव चिव करतय. कुत्र्याचा आवाज काढ म्हणलं तर ते कुत्र्याचा आवाज काढतय. गाईचा आवाज काढ म्हणलं तर गाईचा आवाज काढतय. बैलाचा काढ म्हणलं तर बैलाचा काढतय. पोपटाचा काढ म्हणलं तर पोपटाचाही काढतय. इतक्या योनी फिरणार तुम्हाला ग्वाही देतय की तू त्या योनीतून आलाय. म्हणून तुला 184 योनी फिरून फिरून तुला हा मानवाचा देह मिळालाय. इतका सुंदर आहे मानवाचा देह. तो कुणाला कळाला सुंदर आहे ते? ज्याला ब्रह्मज्ञान आहे ना, त्याच महापुरुषाला, त्याच माता भगिनीला सुंदर जन्म आहे कळतो. नाहीतर येणवर जन्म आला रेडा आणि पाणी वाहू वाहू मेला. एखाद्या गावात असते बघा, एखादा रेडा जन्माला येतो, त्याचं आयुष्यभर एकच काम, ह्या हिरीवरनं पाणी भरायचं आणि प्रत्येकाच्या घरात दारात ओतायचं. तसं तुमचं माझी अवस्था आहे. आज या घरात कामाला, उद्या त्या घरात कामाला, आज या वस्तीवर कामाला, उद्या त्या वस्तीवर कामाला. आयुष्य फुकट जातं. म्हणून अवतारसिंह महाराज म्हणतात, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की नको नको म्हणा बोलतो मायेजाळी, अवतारसिंह महाराजांचं खूप सुंदर सागर केलं संत जनाला. अरे नराया जगती तुझला कोणी संगी साथी नसे, जाती न संगे तुझ्या कोणी, जीव एकटा जात असे. माई रडे तव दाई दाई, बंधू तुझ घेऊन जाती. सुतदारा कन्या ही रडुनी, तुझ्या गुणांना आठविती. शुभाशुभजी करणे केली, तेच तुझ्या सोबती येती. म्हणे अवतार हरिविन सारी, जगताची खोटी नाती. म्हणे अवतार हरिविन सारी, जगताची खोटी नाती. अवतारसिंह महाराज प्रत्येक युवा वर्गाला जाग करतायत. आजचा आमचा योग बघितला, युगाची काय अवस्था आहे, किती वाईट अवस्था आहे युगामध्ये. आज माझे तरुण युवक जर त्याला सत्संग नाही भेटला ना, त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आज गावोगावात तुम्ही बघा, प्रत्येक युवा तरुण पिढीला व्यसन आहे. इतकं व्यसन आहे की त्या व्यसनापोटी त्यांचे आई वडील दुःखी आहेत. आणि नेमके आई वडीलच नाही, समाज सुद्धा दुःखी झालाय. आज वाईट अवस्थेतून तरुणांना वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थाने सत्संगची फार गरज आहे. कारण या सत्संगमध्येच माणसाला माणूस बनवलं जातं. जगात तुम्ही माणसाला माणूस बनायला गेला तर तो माणूस बनत नाही, हैवान बनतोय. जगाचे तुम्ही पेपर वाचा, टीव्हीतल्या बातम्या पहा, वृत्तपत्र पहा, सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल माणूस माणसाचा वैरी होत चाललाय. आणि इथं सांगितलं जातंय कुछ भी बनो मुबारिक है, कुछ भी बनो मुबारिक है, पहिले इंसान बनो. निरंकारी बाबा हरदेव सिंग म्हणतात की माणसा तुला जर माणूस बनता आला ना तर तुला मुबारक आहे, पण माणसं बनणं फार अवघड आहे. जसं संत तुकाराम महाराज लिहितात, भक्ती नाही साधी होळी,
आहे सुळावरची पोळी. माणूस बनणं सोपं आहे. सोपं कधी होईल तेव्हा त्याच्या हृदयात ते ब्रह्मज्ञान येईल. एकदा का त्या ब्रह्मज्ञान आणायला तुम्हाला सहजासहजी माणूस बनता येईल. सहजासहजी. जशी एखादी सुगरण माताजी, तिला जर सांगितलं ना चटकरी भाकरी कर, ती सहज करून टाकते, सहज. आणि एखाद्या नवयुवतीला जर सांगितलं तू भाकरी कर, तिला कितीही वेळ लागतो, किती वेळ लागतो. तसं ब्रह्मज्ञानी महापुरुषाला सहज अवस्था प्राप्त होती, सहज अवस्था. आणि म्हणून संत जनांनो, ही सत्संग खूप प्रिय आहे. साधू संतांच्या हृदयात सत्संग होते म्हणून संतांनी सांगितलं आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे त्याशी भजावे, सर्वोत्तम ध्यान धरा. काय सांगितलं? सर्वोत्तम ध्यान धरा. कशाचं? या सद्गुरूच ध्यान करा. आणि म्हणून सत्संगाशिवाय पर्याय नाही. जीवनाला जर सद्गती प्राप्त व्हायची असेल, तुमचा संसार सुखाचा व्हायचा असेल, आनंदाचा व्हायचा असेल, शांतीचा व्हायचा असेल, तर एकमेव साधन आहे सत्संग. आज जगाच्या कानोकोपऱ्यात निरंकारी मिशन हाच आवाज देतो की देवाला पाहून घ्या, देवाला पाहून घ्या. परंतु देवाला पाहण्यासाठी माणसाकडे वेळ नाही. आणि जर एकदा का त्यांनी वेळ काढला देवाने, मात्र तुमचं काम संपलेलं आहे. म्हणून देवासाठी ज्यांनी ज्यांनी वेळ काढला त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत जनाओ, तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला जाग करतात की माणसाचं मन इतकं वाईट आहे, त्या वाईट मनाला अनेक संतांनी उपमा दिली. अनेक संतांनी. बहिणाबाई चौधरींचं एक सुंदर म्हणावशी दासला आठवलं. मन जहर जहर. बहिणाबाई चौधरी लिहितात, मन जहर जहर त्याशी नाही रे तंत्र मंत्र, साप विंचू बरे त्याशी आहे रे तंत्र मंत्र. हे मन इतकं विषारी आहे म्हणून सांगितलं. हे मन जर एकदा मायेत अडकलं, ह्या मनाला औषध नाही. ह्या मनाला औषध नाही म्हणतात ते. परंतु साप विंचूची सुद्धा त्याला उपमा दिली. एखाद्याला साप डसला, विंचू चावला, तर त्याला वैद्य आहे, त्याला मंत्र आहे, त्याला तंत्र आहे, तो कमी करता येईल. पण हे मनाचं जर दोष झाला, तर मनाच्या एखाद्या महापुरुषाबद्दल गैरसमज झाला, एखाद्या संताबद्दल गैरसमज झाला मनामध्ये, तर हे मन मात्र तुम्हाला शाबूत ठेवत नाही, तुम्हाला संपवून टाकतं. आणि म्हणून मनाला जपा. मनाला स्थिर करण्याचं साधन आहे सत्संग. आणि म्हणून सत्संग ही अशी एक ठिकाण आहे की या ठिकाणात जो महापुरुष आला, जी माता भगिनी आली, जे संत आले, त्याचं आयुष्य मात्र सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या मनाला प्रसन्न करा. कारण हे मन असं वैरी आहे. पुढे म्हणले, मन वढाय वढाय उभ्या पिकाच ते ढोर, किती हाकलता फिर येई पिकावर. किती वेळा मनाला संसारातनं काढून टाकायचा प्रयत्न करा, परत येतंय, परत येतंय. आज आपलं 2 मिनिटात आपल्या घरी गेलं असेल मन सगळ्याचं. बघा कुणाचं मन आकळतं का इथं. परंतु ज्या संत महात्म्याने आपलं मन 2 तास या सत्संगमध्ये ठेवलं ना, त्याचा सत्संग झाला. नाहीतर आपलं मन जर घरी असेल, तुम्ही शरीराने इथं असेल, सत्संग नाही, तुमची हाजरी सुद्धा नाही. कारण तुमचं मन सद्गुरूच्या चरणी लीन नाही, तुमचं मन अजून संसारात पडतंय. आणि मन आकळाचं साधन आहे. पण आकळावा श्रीपती कशाही पद्धतीने तो आकळता आला पाहिजे. आणि आकळता जर नाही आला तर त्यांनी सांगितलं सहज सत्संग करा. आणि सत्संगाशिवाय ते आकळता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज तरुणांना फार गरज आहे सत्संगची. प्रत्येक घराला सत्संगची गरज आहे. कारण घरामध्ये आज कलह आहे. किती कलह आहे घरामध्ये. मुलगा वडिलाचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, जावाजावाचं भांडण नाही, सासू सुनाचं भांडण नाही, शेजाराचं भांडण नाही, गावाचं भांडण नाही. आणि ह्या सगळ्या भांडणात आपलं मात्र आयुष्य निघून चाललंय. किती आयुष्य सुंदर होतं, किती आयुष्य सुंदर आहे म्हणून सांगितलं. तुम्ही कधी फेरफटका मारला दवाखान्यात, एका हॉस्पिटलमध्ये जावा, मोठ्या कधी करमणा झालं ना, वाटलं तुमचं मन उदास आहे तर दवाखान्याचे चक्कर टाका. तुमच्या लक्षात येईल एखाद्या माणसाला डोळे नाही, तो आंधळा आहे. एखाद्या माणसाला हात नाही, एकच हात आहे, वाईट वाटेल. एखाद्या माणसाला पाय नाही, एकच पाय आहे. एखाद्या माणसाचं बायपास झाले, लक्षात घ्या किती वाईट अवस्था आहे. आणि सगळ्या तुम्ही दवाखान्यात जेव्हा चक्रा टाकताना कुणाला असे तुम्ही प्रसंग बघता, तेव्हा सद्गुरू तुम्हाला आठवण येईल, देवाची आठवण येईल. भगवंता तुम्हाला किती उपकार केलेत. त्याच्या सगळ्यापेक्षा तुम्हाला सुंदर देह दिलाय. मला डोळे दिलेत, हात दिले, पाय दिले, बुद्धी दिली, चालता येतंय, बोलता येतंय, खाता येतंय, पिता येतंय. मला कसलाही काय त्रास नाही. मग मी देवाचं का नाव घेऊ नये.
माझ्याकडे मुखात का नाव नाही? माझ्या मुखात जर शिव्या असतील, माझ्या मुखात संसार असेल, तर मला देव कसा प्रसन्न होणार आहे? बरं, आपण देवाच्या मंदिरात जातो, चर्चमध्ये जातो, सत्संगमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर सुद्धा देवाला आणखी मागणं मागतो. काय मागतोय? देवा माझं असं कर, घरात शांती येऊ दे, मुलांना नोकरी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, 2-4 एकर होऊ दे, बागायत होती आणखी बागा लागू दे. प्रत्येक गोष्ट देवाकडे आपण मागतो. पण देव कधीतरी विचार करा, ज्या देवाने तुम्हाला इतका अमोलक हा जन्म दिलाय, तो किती किमती आहे, किती किमतीचा देव आहे. एक साधं बायपास केलं, चांगली स्प्रिंग टाकायची म्हणलं तर 7 ते 8 लाख रुपये खर्च येतोय. एक डोळा गेला, दुसरा डोळा कोणी देऊ शकत नाही. एक किडनी खराब झाली, दुसरी किडनी कोणी देऊ शकत नाही. एक लिव्हर खराब झालं, माणसं नीट तयार होत नाही. एक पाय गेला आयुष्यातला, सत्संगला येत नाही. एक पॅरालिसिस झाला, जर बोलता येत नाही, देवाचं नाव घेता येत नाही, अशी अवस्था जगाची आहे. मग तुम्हाला चांगला असताना देवाचं नाव का घेता? बरं, आता देवाचं नाव नाही घेतलं, देवाचं काय वाकडं होईल? देवाचं काय अडचण होईल? देव नाराज होईल? अहो, देव कायच होणार नाही. देव म्हणणार आहे, देवा मी तर तुला द्यायचं ते दिला होता आयुष्य, तू मागितलं होतं एक पुण्याने, एक जन्माने तू माझ्याकडे मागणं मागत होता. आता तरी देवा मला मनुष्याचा जन्म प्राप्त होऊ दे. ज्यावेळेला तू मनुष्याचा जन्म मागत होता, तेव्हा तो निवळत होता, तू किडा मोकळ्यासारखं जीवन जगत होता, गटरीत पडला होता, अनेक विनी भोगत होता. देवाला दया आली, अति कृपा केली. म्हणून अवतारवाणी मध्ये सुद्धा एक सुंदर अवतारवाणीमध्ये शब्द लिहिला, अति कृपा करुणे देवाने दितला सुंदर देह तुला, सर्व देणगी या देवाची, ज्याने तुला घडवला. किती सुंदर देह घडवला. या देवाने काय काय करावं संसारामध्ये? या जीवाने सगळं खावं, जे आवडेल ते खावं, आवडेल ते नेसावं, आवडेल तिथे जावं. पण या आत्म्याचं काय? तुम्ही शरीराचे लाड पुरवले, शरीराला पाहिजे ते ड्रेस घातले, शरीराला पाहिजे तो संत नाव. आपण बघतो आता की आज तरुण पिढी बघतोय, थोडीशी पांढरी केस झाली तर लगेच डाय मारतोय. त्यात माता भगिनी सुद्धा कमी नाही. संत जनाओ, आपण विचार करा, देवाने जर आपल्याला जसं आहे तसं जर पाठवलंय, देव बदल करत असेल तर देवाच्या कार्यात आपण अडथळा आणतोय. आणि जर देवाच्या कार्यात आपण अडथळा आणला तर काय होईल? देव तुमच्या कार्यात अडथळा आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याकडे एक निर्णय बघा, माणसं जेव्हा, आता कोणीतरी म्हणले की बाबा गीतामध्ये म्हणलं, माणसं जेव्हा तिरडीवर जातात ना, खूप वाईट अवस्था असते. मागच्याची खूप वाईट अवस्था असते, जाणाऱ्याची काही वाईट नाही. जाणारा तो देवा घरी गेलेला असतो, आणि ज्याला मरण येतं ना, त्याला घ्यायची कारण नाही. संत लिहितात, ब्रह्मज्ञान घेतल्यानं मरणाला मरण मला जिवंतपणे सद्गुरूने दिलं, मला जिवंतपणेच मला मारून टाकलं ब्रह्मज्ञानाने. पण ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान नाही, ती माणूस मरणाला खूप भीतो. आणि मरणाला भिणारी माणसं काय असतात माहितीये का? मग संत लिहितात, जेव्हा तो तिरडीला बांधला जातो ना, तेव्हा फार वाईट अवस्था असते. आयुष्यभर काबाड कष्ट करून, किती तुम्ही लोकांना फसवून, किती लोकांना घरावर अत्याचार करून, किती महापुरुषावर अत्याचार करून, शेजाऱ्यावर त्रास देऊन अमाप इस्टेट कमवली असते, अमाप मोठा बंगला बांधला, अमाप मोठी गाडी घेतली, तरी जेव्हा हा प्राण या देहाचा सुटून जाईल, आत्मा निघून जाईल, आत्मा नाराज होईल. आत्मा कधी नाराज होतो माहिती आहे? देहातून. जेव्हा हे शरीर तुम्ही संत कार्याला लावत नाही, जेव्हा संत महापुरुषाची सेवा करत नाही, जेव्हा संत महापुरुषाच्या सेवेपासून वंचित होता, तेव्हा आत्मा तुमच्यावर नाराज असतो. देव तुमच्यावर नाराज होतो केव्हा माहिती का? जर त्या देवाला वाटतं मी याला मनुष्य म्हणून पाठवलं ना, हा जनावरासारखा वागतोय, तर मनुष्य म्हणून का पाठवलं असेल मी? मनुष्याची कर्तव्य काय आहे? मनुष्याची कर्तव्य आहे की प्रेमाने बोला. आज निरंकारी मिशनचा दावा आहे, जगामध्ये प्रेम संपलेला आहे, आणि त्या प्रेमाला जागा करण्यासाठी निरंकारी मिशन म्हणतं की प्रेमाने बोला. समाजात तुम्ही जाऊन प्रेम मागा, तुम्हाला मिळणार नाही. पण तुम्ही सत्संगमध्ये या, महापुरुष तुम्हाला खांद्यावर उचलून नमस्कार करतील. इतका मोठा नमस्कार करते की बाबा आपल्या घरात सुद्धा आता दास का आला, इतकी सुंदर सेवा केली, चहा दिला, नाश्ता दिला, आम्हाला चहा बिस्किट दिलं, येताना महापुरुषांनी गाडीत आणलं. काय आमची अवकात आहे? गुरुची सवगात काय आहे? माझी अवकात काय आहे? मी कोण आहे? मला गुरुनी कुठे नेले? मी ब्रह्मज्ञानाचा फक्त साक्षीदार झालो तरी गुरुनी माझी इतकी सेवा केली. जर मी गुरुची सेवा केली तर मला गुरु कुठे घेऊन जाईल? परंतु आपण सेवेपासून फार वंचित आहोत. आपण एखादा महापुरुष जर रस्त्याने चालला ना, आपण दुसरीकडे बघतो, आपल्याला ब्रह्मज्ञान कळलं नाही. जर ब्रह्मज्ञान कळलं ना, मग आपण एकमेकाच्या जवळ जाऊ, तर नतमस्तक होऊन त्याच्यातला राम माझ्यातला राम खुश करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि जेव्हा दोन संत महात्मे भेटतात ना,
तेव्हा संसाराची चर्चा होत नाही महात्मांनो, तेव्हा चर्चा होती परमात्म्याची, देवाची. मग देव खुश होतो. आपण संसाराच्या गप्पा मारता मारता आपण वर्तक काळाकडे चाललेलो आहोत. इथं कोणी 40चे असतील, कोणी 50चे असतील, कोणी 20चे असतील, कोणी 60-70चे सुद्धा आहेत. फक्त संसाराच्या गप्पा मारून एवढे आपले वय गेले. आता गप्पा मारायची वेळ संतना खऱ्या देवाची आहे. देवाला खुश करण्याची वेळ आहे, संत सेवा करण्याची वेळ आहे. म्हणून ही संधी गमावू नका. ही जर संधी गमावली परत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा जन्म मिळाला माणसाचा, वारंवार मिळणार नाही. वारंवार मिळणार नाही. एक भाग्याने, अति भाग्याने, अति कृपा करून देवाने दिला सुंदर देह तुला. किती सुंदर आहे. गोरा आहे, गुंटा आहे, काळा आहे, नक्ता आहे, कसाही असू दे, आपण सुंदर आहे. आणि हा सुंदर देहाचा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा जोपर्यंत मिलाप होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला सुख नाही. आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवाला सुख नाही. अरे सुख कुठे शोधताय तुम्ही? सुखासाठी करशील तळमळ, तू जाय पंढरीशी एक वेळ. तुम्ही पंढरपूरला गेला असता अनेक वेळा, पण तुकाराम महाराज कुठल्या पंढरीला सांगताय? सुखासाठी करशील तळमळ, तू पंढरीशी जाय एक वेळ. देही पंढरी आत्मा हा पांडुरंग. त्या देहाकडे कधीतरी पंढरीच्या नजरेने पहा, आत्म्याकडे कधी पांडुरंगाच्या नजरेने पहा. तुम्ही पाहिलेलं नाही. ज्याने पाहिलं ना त्याचं जीवन सफळ झालं. म्हणून कोणत्याही महापुरुषाची निंदा करू नका, कुठल्याही माता भगिनीची निंदा करू नका. तर त्या देहामध्ये तो राम राहतोय, जे आता महाराजांनी सांगितलं, एक राम दशरथ का बेटा, तुझ्या जगत पसारा, तिचा सगळं. एक राम दशरथ का बेटा, तुझ्या गटगट में लेटा, तिचा जगत पसारा और चमता सबसे न्यारा. सबसे न्यारा जो राम आहे ना, तो तुम माझा झाला पाहिजे. म्हणून एक संत लिहितात, देव माझा माझा मी देवाचा. आता देव माझा तुम्ही सगळीजण म्हणताय, पण मी देवाचा कधी होईल? तुमच्यातला अहंकार, मीपणा, गर्व, प्रतिष्ठा, मान, अपमान हा सगळ्याच्या पुढे जाऊन संत जगला पाहिजे. आज आपल्याकडे एखाद्या महात्म्याने आपलं संतच्या नाव एखादा सत्कार केला नाही, एखाद्या महात्म्याने आपलं नाव घेतलं नाही, एखाद्या महापुरुषाने आपल्याकडे पाहिलं नाही, एखाद्या महापुरुषाने चुकून पत्रिका दिली नाही, तर आपला आगमन होत संत. संत महात्म्याने सांगितलं की ह्याच्या सगळ्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जीवन जगावं लागेल. आणि अपमान तर आपण बघतो, अपमान थोडा सुद्धा संत महात्म्याला सहन होतो. आणि त्याला संत महात्माच म्हणायला त्याला अपमान सहन करता आला. अपमानाच्या पलीकडे, सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन जो जगतो ना, तो संत महात्मा आहे. आणि संताचं जीवन कसं आहे? शांत आहे, संतमय आहे. आणि संतमय जीवन जगण्याचा अधिकार सद्गुरूने तुम्हाला आणि मला दिला आहे, संसारी माणसाला दिला नाही. आज खऱ्या अर्थाने आपण शांत झालो आहोत का? तर आपल्याकडली जी मनामध्ये लागलेली आग होती ना, ती विझलेली आहे. म्हणून बाबाजी नेहमी एक उदाहरण द्यायची की एका जंगलाला जेव्हा आग लागेल, जंगलाला आग लागते ना, आता सुद्धा तुमच्या कुठेतरी आग लागली ती बघा जंगलाला, किती प्राणी मेले, किती प्राणी मेले. त्यांची काय चूक होती? कुणी आग लावली? माणसानेच लावली. माणसाने माणसाच्या जीवनात सुद्धा आग लावली. आणि ती आग जर तुम्हाला बुजवायची असेल ना, एकमेव त्याचा अमृतधारा काय आहे? तर सत्संग आहे. म्हणून सत्संगला उशीर करू नका. जो महात्मा सत्संगला वेळेत येतो ना आणि वेळेत जातो ना, तो खऱ्या अर्थाने सेवादार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या सेवादार महात्म्यांचं अभिनंदन आहे. कारण ते बघा, तनाची सेवा, मनाची सेवा, धनाची सेवा बरोबर चोख बजवतात. कारण त्यांना माहित आहे की त्या सेवेत काय आनंद आहे. त्यांना माहित आहे की सेवा केल्याने माझा सद्गुरू माझी घरची सगळी कामं करणार आहे. आणि म्हणून सेवेपासून सुद्धा दूर राहू नका. आज खऱ्या अर्थाने मला सुद्धा दासला इथे येण्याचा उशीर झाला, परंतु आम्ही प्रवासात होतो त्यामुळे उशीर झाला. जीवचा सगळा महापुरुष म्हणायचे चला चला चला, पण थोडस वेळ लागला गेला. खऱ्या अर्थाने संत भक्तीचा आनंद घ्या, कारण ही वेळ आहे मनुष्य जन्माची. एकदा जरी मनुष्य जन्माची पाळी संपली, आता तुमच्या जवळ पाळी आली, तर मनुष्य जन्माची पाळी तुम्हाला लागलेली आहे, ही संधी झालेली आहे. म्हणून बाबाजी सुद्धा म्हणतात की तुम्हाला सुंदर असं सोनेरी संधी आली. कशाने? कर्माने सजवायची. जर तुम्हाला या जन्मात कर्म तुम्हाला सजवता आले, तर पुढच्या जन्मात तुम्हाला सुख आहे. तुम्ही म्हणता मग पुढच्या जन्मासाठी आम्ही आज आमचा दिवस का वाया घालू? माणसं चतुर आहेत व्यवहारात 1 रुपया घेतला तर 2 रुपये कसे येतील बघतात. मला दिवस वाया जाऊ नये, माझ्या दिवसामध्ये माझ्या संपत्तीत किती फरक पडेल. माणसं चतुर आहेत. पण तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यातला एक दिवस वाया चाललाय, त्या दिवसाचे परत येणार नाही. गेला समय न येई हाती, अनुताप होईल अंती, निरोप येता यमदूताचा नाही ना तुझे डोळी. मग एकदा काय ते यमाने तुमची दोरी तोडली, तुम्ही सगळी जमा होणार आहे, सगळी जमा होणार आहे.
मग तुम्ही त्या कुठल्याही घरात असा, झोपडीत असा, ती दोरी तुटण्या अगोदर ते ब्रह्मज्ञान प्राप्त करा. तर आज खऱ्या अर्थाने दासला तुमच्या सर्वांचं अभिनंदन एवढ्यासाठी करू वाटतं की तुम्ही इतक्या शांत चित्ताने या सद्गुरूचं वर्णन करताना तुम्ही ऐकताय. दासलाही तुमच्या गावामध्ये येण्याचा हा सुअवसर प्राप्त झाला. वेळ बरोबर त्याच्या अंतिम टप्प्यात गेली. पण बोलताना तर बोलू खूप वाटते, पण वेळ मात्र इजाजत देत नाही. की आपल्याला माहित आहे की ताळमेची पाबंदी गुरुने फार कडक केलेलं आहे. सद्गुरू माताजी आता काय म्हणतात, बोलणारे भरपूर झाले, बोलणारे भरपूर झाले. आता गरज कशी आहे, कर्माची गरज आहे, कर्माची. आणि ते कर्म आपल्याला करायचे. कर्म कुठलं करायचे, सेवा करायचे, सत्संग करायचे, नामस्मरण करायचे. उठता बसता चलता कांडीला जसं जनाबाईने म्हणले, देव पाहते देव खाते. जनाबाई काय म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी निजते. जनाबाईचा संसार कसा होता, ती देवाला पाहत होती सतत, देवाला खात पण होती, देवाला पीत पण होती आणि देवावर झोपत पण होती. तुमची माझी अवस्था अशी बनली पाहिजे. जोश बरी को रंग चढ़ाता जिस रंग रंगी मीरा, भक्त सुदामा तुलसी रंगे ते जिस रंग रंगे कबीरा. संत लिहिताय, शबरी कुठल्या रंगामध्ये रंगली होती, मीरा कुठल्या रंगामध्ये रंगली होती, कबीर कुठल्या रंगामध्ये रंगले होते. आज आपण बघितलं की काल पूर्ण भारतभर एक जयंती झाली, 2 जयंती झाल्या. एक झाली रामनवमी आणि एक झाली हनुमान जयंती. अरे त्या रामाचं आणि हनुमंताचं काय वर्णन करावं, काय भक्त झाला असेल हनुमान, काय भक्ती असेल हनुमंताची. गाव मंदिर आहे, काय केलं असेल हनुमंताने एवढं. तुम्ही आम्ही सहज नजर टाका, त्या हनुमंताने काय केलं असेल. आपण बघतो की दासत्वात कोणी जर खरं पत्करलं असेल ना, हनुमंतरायाने पत्करलं. आपण निकेच नावाचे दास आहोत. दास स्वतःला बोलतो, तुम्हाला ना, तुम्ही फार ब्रह्मज्ञानी आहे. दास म्हणणं खूप सोपं आहे. जेव्हा आपण बोलतो ना, दासला आशीर्वाद द्या म्हणतो, सेवा घ्यावी, सत्संग घ्यावी, नाम. अरे सेवा जेव्हा गुरुने दिली ना, तेव्हा आपण म्हणतो, जेव्हा सेवेचा मोका येतो तेव्हा अंग चोरतो, तेव्हा जात नाही सेवेला आपण. आणि मानतो तर काय, दासला सेवा घडावी, नामस्मरण घडावं, सत्संग घडावं. आणि सत्संगला चल म्हटले 2 पाहुणे आले जवळचे. आजच्या दिवस जाऊ द्या, सत्संग नाही झाले चालते, पण पाहुणा पूजतात. अरे पाहुणा नाराज झाला तरी चालेल, पण संत नाराज करू नका, सद्गुरू नाराज करू नका. कारण ते पाहुणा तुमच्या कुठंच कामाला येणार नाही. अवतार सिंग महाराज म्हणतात, तो तिरडीपाशी तुम्हाला उतरायला येईल. आयुष्य वेचूने कुटुंब पोषले, काय हित केले सांगा बापा. आयुष्यभर तू कावड चाकरी झाला, तू चाकरी झाला. जसं तुला एखाद्या रानात कुणाच्या जर सालाने ठेवावं, कुणाच्या मळ्यात तुला सालाने ठेवावं, तसं तू संसाराचा चाकर झालायस. तू सद्गुरूचा चाकर हो, संताचा चाकर हो, आयुष्य उजळून जाईल. आज आपल्यामध्ये दीपक आहे, संतोष आहे. नावात बघा, एखादी पंथी आहे ना, त्या पंथीमध्ये जर तेल असलं, वात असली, पण दीपकच नसला तर अंधार नाहीसा होईल, नाही होणार. त्यासाठी दीपकाला उज्ज्वल करण्यासाठी प्रकाश पाहिजे, दीपक पाहिजे. जर दीपक तेवला तर तो प्रकाश निघून, अंधार निघून जाईल आणि काय होईल, प्रकाश होईल. मनामध्ये एका प्रकाश झाला की जीवन काय होईल, संतोषमय होईल. बघा, आणि तुम्ही बघितलं की आता मुरजीने खूप सुंदर अभंग गायला, क्या मांगू मेरे राम, घर नाही रहना अमर नाही काया. अरे माणसानो, तुम्ही त्या 2 गोष्टीत अडकलाय. सगळे जग त्याच गोष्टीत अडकलंय. कबीर सांगतात, क्या मांगू मेरे राम, घर नाही रहना अमर नाही काया. अरे ते घरच राहत तुझं नाही, त्या घरासाठी आयुष्याचे सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धडपडतोय. घर कसं बांधावं किती प्लॅन करतोय, कुठल्या इंजिनियरला जाऊन भेटतोय, कुठल्या गवंड्याला जाऊन भेटतोय, कुठल्या प्लंबरला जाऊन भेटतोय. माझं घर सुंदर झालं पाहिजे. अरे तुला शरीरात देवाने सुंदर घर दिलं ना, त्या घराचा मात्र तुला विसर पडलाय. आणि त्या घराचा विसर पडला म्हणून संत म्हणतात, संत न होते जगत में जल मरता संसार, आग लगी आकाश में जल जल बरसे अंगार. संत न होते जगत में जल मरता संसार. अरे संतांचे किती उपकार आहेत आपल्यावर, किती उपकार आहे म्हणून सांगा संतांचे. प्रत्येक संताने उपकार केलाय. त्या संतांचं काहीतरी आपण देणं आहे, समाजात काहीतरी देणं आहे, सद्गुरूच काहीतरी देणं आहे. कधी फेडणार आहे तुम्ही,
कधी फेडणार आहे सद्गुरूचं देणं? सुंदर देह दिलाय, कशासाठी दिलाय? संसार जरूर करा, बक्षीस आहे तुम्हाला संसार, देवाने तुम्हाला गिफ्ट देऊन टाकलाय. एखादा माणूस मेला का नाही? मेल्यावर माणसं सांगतात त्याला राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य. कधी म्हणताय? तो मेलाय, तिरडीवर बसलाय, तिरडीवर झोपवलाय, त्याला ऐकू येत नाही, आणि त्या माणसाला तुम्ही जागा करताय राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. आणि इतक्या दिवस काय ते खोटं होतं? अरे ते राम नाम 24 तास कराय, ते राम नाम घेण्यासाठी हा देह आहे. हा हृदयामध्ये प्रत्येकाचा राम पाहिजे. तुम्ही बघितलं हनुमान काल जयंती झाली आणि त्या हनुमंताला सद्गुरूने काय वरदान दिलं होतं? जेवढा 2 मिनिटं घेतो महाराज दास, वरदान काय दिलं होतं रामाने माहिती आहे सद्गुरूने? जेवढा सगळं युद्ध जिंकून आले लंकेचं आणि अयोध्यामध्ये आले, प्रत्येक हनुमंताने रामाबरोबर जेवढे राजे होते, कोण कोण राजे होते? अंगद होता, वाल्मिकी होता, कोण कोण होते राजे? सगळे होते राजे. जे ज्या लढाईत जे सामील झाले, विभीषण होता, सगळे होते. अनेक रथी महारथी राजे रामाबरोबर होते आणि हनुमंतराया सुद्धा होते. युद्ध खरं कुणामुळे जिंकलं हो? हनुमंतरायाने सगळ्यात जास्त त्या युद्धामध्ये रामायणामध्ये मदत केली ना. रावणाला मारण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोणी केली? हनुमंतरायाने केली. पण त्या हनुमंतरायाची अवस्था तुम्हाला माहिती आहे काय झाली? ज्यावेळा राज्यामध्ये आले सगळे राम, सगळे आले आणि सगळ्याचा जसं आपण एखाद्या गावामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी कुठं नाव चमकवलं, एखाद्या चांगलं काम केलं तर आपण त्याचा सत्कार करतो, काहीतरी जिंकलं म्हणून. तसं ज्यावेळी सगळे युद्ध जिंकून आले आणि सगळ्यांना चांगल्या बैठकीला व्यवस्था दिल्या, सगळ्याला सिंहासन दिले, सगळ्याला बोलून काही सोनं नाणं राज्य राम आणि सीता देत होते. सगळ्यांना ज्याला जे पाहिजे ते, ज्या राजांना, तुला हे राज्य, तुला हे एवढं सोनं, तुला एवढं सैनिक. आणि हनुमंतराया दरवाज्यात उभं होते आणि सगळ्याला सिंहासन होती. आणि जेव्हा सगळ्या देत होते तेव्हा सीता मातेला खूप वाईट वाटलं, माझ्या पुत्राला काही देतात का नाही राम. तिची जीव कसा होऊ लागला. कधी हनुमंताचा नंबर येतो, कधी हनुमंताचा. सीतामाई जवळ जाऊन म्हणाले रामाला, अहो माझ्या पुत्राला तुम्ही काही देता का नाही? तरी इतकं सगळं लक्ष्मणाला वाचवलंय, तुम्हाला वाचवलंय, सगळ्याला वाचवलंय. नवे त्यांनी सगळं होतं म्हणून सगळं मी इथपर्यंत आले. मी येण्याचं कारण फक्त हनुमंतराय आहे. एवढं असून सुद्धा तुम्ही त्याला काही देता का नाही? राम म्हणले मी त्याला देणार नाही. काय म्हणले? देणार नाही त्याला काय. ते भक्त दरवाजा होता, त्याला काय चाललंय काय कळत नव्हता. तो फक्त हात जोडून उभा होता. दासत्व बद्दल सांगतोय. आणि सगळ्याला देऊन टाकलं. सगळेजण आनंदाने आपापलं सोनं नाणं सैनिक घेऊन उड्या मारून आपलं राज्य रामाने दिलं. राजा उड्या मारून निघून गेले. राहिले महालामध्ये राम आणि सीता आणि तो दारातला हनुमंत. आणि जेव्हा सीता माता रडायला, म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही, काहीच मागितलं नाही म्हणजे रामा, माझ्या पुत्राला काहीच द्या. जेव्हा ते चालत त्या हनुमंताकडे गेले तेव्हा ते बघितलं, म्हणले तुझ्यासारखा जर भक्त झाला ना तर मला पुन्हा पुन्हा अवतार घेऊ वाटेल, पुन्हा पुन्हा अवतार घेऊ. मग विचार करा की तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. म्हणले काय देऊ तुला मी? माझ्याकडे देण्यासाठी तुला काहीच नाही, त्याची किंमतच होऊ शकत नाही मी जर तुला दिलेली. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण एक वरदान देतो म्हणले. काय देतो म्हणले? एक वर देतो म्हणले तुला रामा, हनुमंता. ज्या ज्या वेळेला माझं नाव निघेल ना, माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव लागेल. काय वर दिला बघा. ज्या ज्या वेळेला माझं नाव निघेल ना, माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव लागेल आणि तुझी पूजा होईल, नंतर माझी पूजा होईल. म्हणजे अगोदर माझ्या भक्ताची पूजा होईल. कारण तू इतकं सामर्थ्यवान आहेस, तू इतका दासत्व भक्ती आहे, तुला कशाची आशा नाही, तू निष्काम आहे, निष्कलंकी आहे. असाच भक्त जर तू वारंवार माझ्या जवळ आला तर मला खूप आनंद होतो. म्हणून तुला वर दिला की आज सगळं जग तुझी पूजा करून टाकेल. म्हणून गावाच्या बाहेर, जितक्या गावाच्या बाहेर मंदिर आहेत ना, हनुमंताचे आहेत. एवढ्यासाठीच आहे त्यांनी दासत्व म्हणून सेवा केली. आणि त्यांनी खुश करण्यासाठी जसं मातेनं कुंकू लावायची सीता माता, आणि ते कुंकू पाहिल्यानंतर राम खुश व्हायचे. एकदा प्रश्न पडला म्हणून त्याने सगळा शेंदूर ओतून घेतला आणि शेंदूर ओतल्यानंतर रामाच्या पुढे गेले आणि म्हणले काय केलंय तू? म्हणजे तुम्ही एवढ्याशा कुंकवाने सीता मातेचे खुश होता, मी तर सगळा शेंदूर ओतून घेतलाय. राम खुश झाले आणि वरदान देऊन टाकलं रामाला, अरे तुझ्यासारखा भक्त वारंवार पोटी जन्माला यावा, असा पुत्र व्हावा, असा पुत्र व्हावा म्हणले की ज्याची कुस उजळून जाईल. म्हणून संत जनाव, तुम्ही ज्या माते पुत्राच्या पोटी जन्माला आलात त्याची सुद्धा कुस उजळायची असेल ना तर ते ब्रह्मज्ञानाने उजळून टाका.
सेवेने उजळून टाका, सत्संगने उजळून टाका, आणि म्हणून खऱ्या अर्थाने अधिक वेळ दास तुमचा घेत नाही, परंतु इथल्या प्रबंधक महात्माचा दास शतशः कोटी आभार आहे. त्या महापुरुषांनी दासला इथं ड्युटी दिली. खऱ्या अर्थाने त्यांनी सत्कार दासला केला. त्याही कुटुंबाला मनापासून सद्गुरू माताजी तुम्ही उदंड आयुष्य द्या, त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करून टाका. इथं जे माझे महापुरुष भेटलेत, माता भगिनी भेटलेत, त्यांना सर्व तुम्ही मनाचं भरपूर सुख द्या, मनाची पवित्रता द्या, मनाचं प्रसन्नता द्या, आणि धनाची इतकी बरकत करा की धन संत सेवेसाठी, संत परोपकारासाठी लागेल. आणि जे माझ्या सोबत जे महात्मा आले, संतजी, दीपकजी, मोरेजी, माझे सर्व पाहुणे आहेत, आज येण्याचा दर्शनाचा योग लाभला. खऱ्या अर्थाने इथल्या प्रबंधक महात्मा सुद्धा खूप मनापासून आभार व्यक्त करतो, आणि हीच अरदास करतो सद्गुरू माताजी तुमच्या चरणी. आम्हाला जीवनामध्ये काही नाही मिळालं चालेल, पण सेवा, सत्संग आणि नामस्मरण सगळ्यांच्या डोळ्या भरून टाका. सगळ्याला वरदान द्या की त्यांच्या त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून टाका. त्यांचं सर्व कुटुंब सत्संगशी जोडा, सेवेशी जोडा, संत चरणाशी जोडा, आणि संताचा महिमा प्रत्येक कुटुंबाला आघात कळावा, आणि संताची कृपा त्यांच्यावर व्हावी. वारंवार या सत्संगच्या रूपाने तुमच्याही घरामध्ये सगळ्याच्या संत चरण पडावे, हीच अरदास, हीच प्रार्थना आहे. जाता जाता अधिक शब्दाचा आधार न घेता हीच अरदास तुमच्या चरणी आहे. आणि परत एकदा 6 वर्षांनी इथे येता आलं, खूप वेळ झाला. दास हीच अरदास करेल की संतोषजी, दीपकजी, दासला इतका अंतर्मध्ये पडू देऊ नका, कारण संत महात्म्याच्या भेटीने ते जीवन उजळतंय, आनंद होतो. तो आनंद जगाच्या कुठल्याही संसाराच्या कुठल्याही कामामध्ये नाही, ते संत सेवेमध्ये आहे. अधिक वेळ घेतल्याबद्दल सर्व महापुरुषाची क्षमा याचना, सेवादर महापुरुषाची सुद्धा क्षमा याचना, आणि त्यांनी सुद्धा अधिक वेळ घेण्यास परवानगी दिली. सत्संगात खऱ्या अर्थाने संचालक महात्म्यांचा सुद्धा दासाला धन्यवाद मानतो. त्यांनी केलेला सत्कार सुद्धा सद्गुरू माताजी तुमचं सुंदर केलेला आहे, तोही तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्या, आणि सगळ्यांना बरकत द्या, सगळ्यांना सत्संग द्या, सेवा द्या, नामस्मरण द्या. प्रेमाने बोला.